नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, येत्या 11 जुलै रोजी संपूर्ण ब्रह्मांडात एक अत्यंत दुर्मिळ, अलौकिक आणि महाचमत्कारी सुयोग घडून येत आहे. 11 जुलै रोजी येत आहे वर्षातील सर्वात मोठी एकादशी म्हणजेच भागवत आषाढी एकादशी. अशी एकादशी जी माणसाच्या 7 जन्मांचे दारिद्र्य एका रात्रीत संपवून टाकते. पण तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रांमध्ये आणि आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये या एकादशीच्या रात्री करायचा एक अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली उपाय सांगितला आहे. मित्रांनो, या 11 जुलैच्या रात्री जर तुम्ही तुमच्या घरात केवळ एक विशिष्ट पान एका अशा गुप्त ठिकाणी ठेवले तर जे कोणाच्याही नजरेस पडणार नाही. तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील पैशांची अडचण, तुमच्या मागे लागलेले कर्ज, कोर्ट कचेरीचे वाद, पती पत्नीमधील भांडणे आणि नशिबाची साथ न मिळणे, या सर्व समस्या अवघ्या 24 तासात संपून जातील. होय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. हे कोणतेही अंधश्रद्धेचे खेळ नाहीत, तर आपल्या प्राचीन सनातन शास्त्रामध्ये या पानाला देवपत्र आणि नशीब बदलणारे पान म्हटले गेले आहे. हे पान कोणते आहे, ते घराच्या कोणत्या कोपऱ्यात आणि कपाटात कोणत्या जागी ठेवायचे आहे, ते ठेवताना कोणत्या महामंत्र बोलायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या पानाचे नेमके काय करायचे आहे. मित्रांनो, हे सर्व काही आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये या महाविशेषकांत आम्ही सर्व पुराव्यासह आणि शास्त्रयुक्त पद्धतीने सांगणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ आज तुमच्या समोर आला आहे याचा अर्थ विठ्ठल माऊलींची आणि माता लक्ष्मीची तुमच्यावर अफाट कृपा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि एक सेकंदही स्किप न करता पहा, कारण जर तुम्ही एखादी छोटीशी जरी माहिती मिस केली किंवा उपाय करताना चूक केली तर याचे उलट परिणामही तुम्हाला भोगावे लागतील. आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला असा एक बोनस उपाय सांगणार आहे ज्याने तुमच्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. मित्रांनो, चला तर मग वेळ न वाया घालवता जाणून घेऊया या 11 जुलैच्या भागवत एकादशीचे संपूर्ण रहस्य. मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की यंदाची 11 जुलैची एकादशी इतकी महत्त्वाची आणि जगात सर्वात शक्तिशाली का मानली जात आहे. मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या एकादशीला भागवत एकादशी, आषाढी एकादशी किंवा देवशनी एकादशी म्हटले जाते. मित्रांनो, शास्त्र असे सांगते की याच दिवसापासून भगवान विष्णू पुढील 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योग निद्रेमध्ये जातात. या 4 महिन्याच्या कालावधीला आपण चातुर्मास म्हणतो. जेव्हा सृष्टीचे पालन करते स्वतः निद्रेत जातात, त्यापूर्वी ते या पृथ्वीचा संपूर्ण कारभार, भक्तांचे रक्षण आणि त्यांना सुख समृद्धी देण्याची जबाबदारी माता लक्ष्मी आणि कुबेरदेव यांच्याकडे सोपवून जातात. म्हणूनच मित्रांनो, भागवत एकादशीच्या दिवशी विष्णू माऊली सोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करणे जगातील सर्वात सोपे काम मानले जाते. आता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहूया. यंदा 11 जुलैची तब्बल 50 वर्षांनंतर एक अत्यंत दुर्मिळ अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग एकत्र येत आहे. या दिवशी गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग देखील निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांची अशी स्थिती असते तेव्हा केलेली छोटीशी सेवा, दिलेले लहानसे दान किंवा केलेला कोणताही सोपा उपाय हा सामान्य दिवसांपेक्षा 1,00,000 पटीने फलदायी ठरतो. जर मित्रांनो, तुमचे नशीब बऱ्याच काळापासून कुलूप बंद असेल, तुम्ही मेहनत करूनही तुमच्या हातात पैसा टिकत नसेल, घरात सतत कोणीतरी आजारी पडत असेल, तर समजून जा की तुमच्या घरातील वास्तुदोष आणि पितृदोष तुम्हाला त्रास देत आहेत. 11 जुलैचा हा महासुयोग या सर्व दोषांना एकत्र एका झटक्यात मुळापासून उपटून टाकण्यासाठी समर्थ आहे. पण मित्रांनो, थांबा. हा महाउपाय जाणून घेण्यापूर्वी एकादशीच्या दिवशी अशा काही भयानक चुका आहेत ज्या कळत नकळत आपल्याकडून घडतात. जर तुम्ही या चुका केल्या तर मित्रांनो, तुम्ही कितीही मोठे उपाय करा, माता लक्ष्मी तुमच्या घरावर लाथ मारून निघून जाईल. त्यामुळे उपाय करण्यापूर्वी आपण त्या 5 भयंकर चुका कोणत्या आहेत ज्या 11 जुलैला चुकून सुद्धा करायच्या नाहीत, त्या जाणून घेऊया. मित्रांनो, उपायाचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा आपले आचरण शुद्ध असते. एकादशीच्या पवित्र दिवशी मित्रांनो, 5 चुका टाळणे बंधनकारक आहेत. पहिला आहे तांदळाचे किंवा भाताचे सेवन. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी घरामध्ये भात शिजवणे आणि खाणे हे महापाप मानले गेले आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा महर्षी मेध यांनी आपल्या शरीराचा त्याग केला तेव्हा त्यांच्या शरीराचे अंश जमिनीत गेले आणि त्यातून तांदळाचे रोप उगवले.
म्हणूनच मित्रांनो, एकादशीच्या दिवशी तांदळात जीव असतो असे मानले जाते. या दिवशी भात खाणारा मनुष्य प्रत्यक्ष जीवांचे मांस खाल्ल्यास समान पापी बनतो आणि त्याच्या घरातील सुख, शांती, समृद्धी कायमची नष्ट होते. दुसरी आहे झाडांची पाने किंवा फांद्या तोडणे. आता लक्ष देऊन ऐका. आज आपण ज्या चमत्कारी पानाच्या उपायाबद्दल बोलणार आहोत, ते पान तुम्हाला 11 जुलै रोजी म्हणजे एकादशीच्या दिवशी झाडावरून तोडायचे नाही. एकादशीला झाडांना वेदना देणे किंवा त्यांचे पान तोडणे शास्त्रोक्तदृष्ट्या वर्ज्य आहे. मित्रांनो, तुम्हाला ते विशिष्ट पान एका दिवशी आधीच म्हणजे 10 जुलै रोजी संध्याकाळच्या आत झाडावरून आणून ठेवायचे आहे किंवा तुम्ही ते बाजारातूनही विकत आणू शकता. तिसरा आहे घरात कलाई, कटकट किंवा वादविवाद करणे. ज्या घरामध्ये एकादशीच्या दिवशी पती-पत्नीमध्ये भांडणे होतात, एकमेकांना शिवीगाळ केली जाते किंवा मोठ्याने ओरडून वातावरण दूषित केले जाते, त्या घरातून माता लक्ष्मी तात्काळ निघून जाते. ज्या घरात शांतता आणि विठ्ठलाचा नामजप चालतो, तिथेच लक्ष्मी स्थिर राहते. चौथा आहे तुळशीच्या पानावरील चुकीची पद्धत. बऱ्याच लोकांना वाटते की एकादशीला तुळशीची पाने तोडून विष्णूंना अर्पण करावीत. पण लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशी माता स्वतः भगवान विष्णूंसाठी निर्जल व्रत करते. त्यामुळे एकादशीला तुळशीला स्पर्श करणे, तिला पाणी घालणे किंवा तिची पाने तोडणे हे विष्णू भगवंतांना अत्यंत क्रोधित करू शकते. मित्रांनो, पाने वाहण्याचे असल्यास म्हणजेच पाने व्हायची असल्यास ती आदल्या दिवशी तोडून ठेवावीत. पाचवा आहे नखे, केस किंवा शेव्हिंग करणे. एकादशीच्या दिवशी शरीराची स्वच्छता करताना नखे कापणे, केस कापणे किंवा पुरुषांनी शेव्हिंग करणे पूर्णपणे वर्ज्य आहे. त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा ऱ्हास होतो आणि दारिद्र्य घरात प्रवेश करते. चला तर मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या व्हिडिओच्या त्या मुख्य आणि रहस्यमय भागाकडे, ज्याची तुम्ही सर्वजण खूप उत्सुकतेने वाट पाहत आहात. ते नशीब बदलणारे एक पान कोणते आहे आणि त्याचे रहस्य काय आहे? चला तर लगेचच जाणून घेऊया. मित्रांनो, ज्या एका पानाच्या उपायाने तुमच्या जीवनातील अंधार दूर होणार आहे, ते दिव्य आणि पवित्र पान दुसरे तिसरे काही नसून नागवेलीचे पान म्हणजेच आपण ज्याला विड्याचे पान किंवा खाण्यापिण्याचे पान म्हणतो, तेच आहे. तुम्हाला वाटेल की केवळ एक विड्याचे पान असे काय रहस्य दडलेले असू शकते? तर मित्रांनो ऐका. आपण सनातन धर्मात विड्याच्या पानाला सामान्य पान मानले जात नाही. त्याला देवपत्र म्हटले जाते. जेव्हा देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झाले होते आणि त्या मंथनातून जेव्हा अमृताचा कलश बाहेर आला होता, तेव्हा त्या कलशातून अमृताचे काही थेंब त्या नागवेलीच्या पानावर पडले होते. त्यामुळे या पानात अमृताचा अंश आहे. आपल्या ग्रंथानुसार विड्याच्या पानांच्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या देवी देवतांचा निवास असतो. पानाच्या सर्वात पुढच्या टोकावर अग्रभागी स्वतः माता लक्ष्मी वास करते. पानांच्या मुळाशी देठाच्या भागात ब्रह्मदेव राहतात आणि पानाच्या मध्यभागी माता सरस्वती बुद्धीचे दान देण्यासाठी निवास करते. मित्रांनो, पानाच्या डाव्या बाजूला माता पार्वती आणि उजव्या बाजूला भूदेवी राहते. पानाच्या आतल्या नसामध्ये साक्षात कामदेव आणि नवग्रहांचा वास असतो. म्हणूनच कोणत्याही पूजेमध्ये, लग्नामध्ये किंवा शुभ कार्यात विड्याच्या पानाला विडा म्हणून सर्वोच्च स्थान दिले जाते. हे विड्याचे पान तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची आणि ब्रह्मांडात फिरणारी सकारात्मक आर्थिक ऊर्जा चुंबकीय शक्तीसारखी स्वतःकडे ओढून घेण्याची अफाट क्षमता ठेवते. पण मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जे पान वापरायचे आहे याचे काही कडक नियम आहेत. जर तुम्ही चुकीचे पान वापरले तर उपाय शून्य फायदा होईल. नियम नीट समजून घ्या मित्रांनो. पहिला आहे ते पान कुठेही फाटलेले किंवा सुकलेले नसावे. दुसरा आहे पानाला कीड लागलेली किंवा काळे डाग नसावेत. तिसरा आहे पानाचे पुढचे टोक, शेंडा तुटलेला नसावा, ते पूर्ण साबूत असावेत. चौथा आहे पानाचा देठ काढून टाकायचा नाही, देठासह पान असावेत. आता मित्रांनो, आपण पाहूया की 11 जुलै भागवत एकादशीच्या रात्री या पानासोबत तुम्हाला नेमका कोणता महाविधी करायचा आहे. मित्रांनो, हा विधी तुम्हाला 11 जुलै रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे सायंकाळी 6 ते रात्री 9:30 या शुभ मुहूर्तावर, या महामुहूर्तावर करायचा आहे. मित्रांनो, हा काळ माता लक्ष्मीच्या पृथ्वीवर आगमनाचा काळ मानला जातो. आता बघा मित्रांनो, सर्वप्रथम संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवून घ्या किंवा शक्य असल्यास स्नान करा. स्वच्छ आणि पवित्र वस्त्रे परिधान करा. शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालू नका. तुमच्या घराच्या मुख्य देव्हाऱ्यासमोर आसन टाकून बसा. देवापुढे गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एकमुखी दिवा लावा आणि
उदबत्ती अगरबत्ती पेटवून वातावरण सुगंधी करा, प्रसन्न करा. आता नंतर आहे पानाचे शुद्धीकरण. तुम्ही आदल्या दिवशी आणलेले हे ताजे विड्याचे पान घ्या. त्यावर थोडे गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडून ते स्वच्छ करा आणि एका पांढऱ्या कपड्याने हळुवारपणे पुसून कोरडे करा. आता तिसरं आहे मित्रांनो, स्वास्तिक लेखन. आता एका छोट्याशा वाटीत थोडेसे कुंकू आणि शुद्ध गाईचे तूप एकत्र करून एक पेस्ट तयार करा. तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या बघा रिंग फिंगर्स असतं ना, त्या विड्याच्या पानाच्या बरोबर मध्यभागी एक सुंदर आणि सुबक स्वास्तिक काढा. स्वास्तिक काढताना रेषा कुठेही तुटणार नाहीत आणि ते दिसायला अतिशय प्रसन्न वाटेल याची काळजी घ्या. मित्रांनो, स्वास्तिक चारही कोपऱ्यात कुंकवाचे 4 छोटे टिपके द्या. त्यानंतर मित्रांनो, लक्ष्मी प्रतीकाचे आव्हान. आता त्या पानावरील स्वास्तिकाच्या मध्यभागी तुम्हाला ₹1 किंवा ₹5 एक नाणे ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे चांदीचे नाणे असेल तर ते अतिउत्तम ठरेल. जर चांदीचे नसेल तर सामान्य नाणे चालू शकते. मित्रांनो, त्यानंतर नाण्यासोबतच एक अख्खी सुपारी ठेवा. ती सुपारी पण चांगली असावी, कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा कीड लागलेली नसावा. त्या पानावर ठेवा. सुपारीला साक्षात गणपती बाप्पा आणि कुबेराचे रूप मानले जाते. त्यानंतर मित्रांनो, संकल्प आणि मंत्र जप अत्यंत महत्त्वाचे आहे. आता ते विड्याचे पान ज्यावर नाणे आणि सुपारी आहे तुमच्या दोन्ही हाताच्या तळव्यावर ठेवा. आपले डोळे बंद करा. भगवान विठ्ठल, विष्णू माऊली आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. तुमच्या मनात जी काही सर्वात मोठी बघा समस्या असेल, जसे की डोक्यावरती असलेले कर्ज संपत नसेल, व्यवसायात ग्राहक येत नसतील, घरात पैशांची चणचण असेल किंवा मुलांच्या नोकरीचा प्रश्न असेल, ती समस्या मनातल्या मनात देवाकडे सांगा आणि ती दूर करण्याची प्रार्थना करा. यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचा महामंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर माता लक्ष्मीचा मंत्र ओम श्री ह्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीः महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा उच्चार करा. मित्रांनो, त्यानंतर गुप्त ठिकाणी स्थापना. मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर ते पान अत्यंत आदराने उठवा आणि ते पान तुम्हाला तुमच्या घरातील पैशांच्या तिजोरीत, कपाटात, जिथे तुम्ही सोने, नाणे किंवा रोकड ठेवता तिथे किंवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका लाल किंवा पिवळ्या कापडात हळूच ठेवून द्या. मित्रांनो, हे पान तिथे ठेवताना घरातील कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला टोकू नये किंवा विचारू नये याची काळजी घ्या. म्हणूनच याला गुप्त उपाय म्हणतात. 11 जुलैच्या संपूर्ण रात्री ते पान तिथेच राहू द्या. हे पान रात्रीच्या वेळी ब्रह्मांडातून येणाऱ्या सर्व लक्ष्मी लहरी स्वतःमध्ये सामावून घेईल. दुसऱ्या दिवशी पानाचे काय करायचे? तर मित्रांनो, आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आला असेल की गुरुजी, 11 जुलैची रात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 जुलै रोजी सकाळी आपण या पानाचे, या नाण्याचे आणि सुपारीचे काय करायचे? तर मित्रांनो, हा या उपायाचा क्लायमॅक्स आहे. इथे चूक करू नका. 12 जुलै रोजी सकाळी लवकर उठून स्नान करा, देव्हाऱ्यात दिवा लावा. त्यानंतर कपाटातील किंवा तिजोरीतील हे पान आदराने बाहेर काढा. नाणे आणि सुपारी पानावरील ते नाणे आणि सुपारी आता सामान्य राहिलेले नाहीत. भगवत एकादशीच्या रात्री मंत्रांनी आणि लक्ष्मी तत्वांनी ते जागृत झाले आहेत. ते नाणे आणि सुपारी एका लहान लाल रंगाच्या रेशमी कापडात बांधून त्याची एक छोटीशी पोटली म्हणजेच गाठोडं तयार करा. ही पोटली तुमच्या तिजोरीत किंवा पैशांच्या जागी कायमस्वरूपी ठेवून द्या. जोपर्यंत हे तुमच्या तिजोरीत राहील तोपर्यंत तुमच्या घरात पैशांची ओघ कधीही थांबणार नाही आणि मित्रांनो, तिजोरी कधीही रिकामी होणार नाही. त्यानंतर विड्याचे पान जे आहे तर ते विड्याचे पान उरलेले नाही ते तुम्हाला घरात कुठेही कचऱ्याच्या डब्यात फेकायचे नाही किंवा पायात पडेल अशा ठिकाणी टाकायचे नाही. ते पान घेऊन घराबाहेर पडा आणि कोणत्याही पवित्र झाडाच्या, जसे की पिंपळ, वड, औदुंबर किंवा तुळस सोडून इतर कोणत्याही मोठ्या झाडांच्या मुळाशी थोडीशी माती उकरून तिथे दाबून टाका, जेणेकरून त्याचे खत होईल आणि निसर्गात विसर्जन होऊन जाईल. जर वाहते स्वच्छ पाणी जवळ असेल तर पाण्यात विसर्जित केले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर मित्रांनो, आता वेळ आलेली आहे आजच्या बोनस टिपची. जर बघा काही कारणास्तव तुम्हाला विड्याचे पान मिळाले नाही किंवा तुम्ही परदेशात राहत असाल तर काय करावे? काळजी करू नका. तुम्ही हाच उपाय तुळशीच्या 2 पानांसोबत करू शकता. पण लक्षात ठेवा, तुळशीचे पान तुम्हाला एकादशीच्या
एक दिवस आधीच म्हणजे 10 जुलैला किंवा 9 जुलैला तोडून ठेवायचा आहे. 11 जुलैच्या रात्री हे 2 पाने विष्णू भगवंतांच्या चरणाशी ठेवून क्लू कृष्णाय नम या मंत्राचा जप करा आणि दुसऱ्या दिवशी ती 2 पाने तुमच्या पाकिटात वॉलेटमध्ये ठेवा. त्यामुळे तुमचे पाकीट कधीही पैशांशिवाय रिकामे राहणार नाही. तर मित्रांनो, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, येत्या 11 जुलैची या महापावन भागवत आषाढी एकादशीला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, दारिद्र्य मुक्तीसाठी हा विड्याचा पानांचा सोपा आणि शास्त्रोक्त उपाय नक्की करून पहा. विठ्ठल माऊली आणि माता लक्ष्मी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील, यात मात्र शंका नाही. तुम्हाला आजची ही माहिती आणि हा उपाय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमची विठ्ठल माऊलीवर मनापासून श्रद्धा असेल तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, माऊली माऊली लिहायला विसरू नका. तसेच व्हिडिओला एक लाईक करा. ज्यांची कमेंट सर्वात पहिली आणि सुंदर असेल त्यांचे सुख समृद्धीसाठी आम्ही विठ्ठल चरणी विशेष प्रार्थना करू. मित्रांनो, हा व्हिडिओ नातेवाईकांसोबत, मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, कारण चांगल्या गोष्टी आणि उपाय शेअर केल्याने आपले पुण्य देखील वाढते. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या भाग्य बदलणाऱ्या माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. पुन्हा भेटूया अशाच महाशक्तिशाली उपायासोबत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी, माऊली कृपा करो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.